सदानंदाचा येळकोट जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंगा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंगा हरिमर्दना मल्हारी तुझी प्रचंड जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंगा हरिमर्दना मल्हारी तुझी प्रचंड हे पशुपतीनाथ, दैत्यांनी जे अशुभ महासंकट निर्माण केले होते त्यापासून आपण सगळ्यांना मुक्त केले आहे. आता आनंदाचे एक नवीन पर्व सुरू झाले आहे. त्रिपुरासूर म्हणजे अधर्माचे पती, त्यांचा संहार हे धर्माचे राज्य आणण्याकरिता. धर्म म्हणजे आनंदाचा मार्ग. हे महादेवा, त्रिपुरासुरांचा संहार तुम्ही केला म्हणून भविष्यात तुमचे वर्णन त्रिपुरहारी म्हणून सर्वश्रुत होईल. तुम्ही तयार केलेले हे संबोधन मी आनंदाने स्वीकारतो आहे. हे त्रिपुरहारी, जेजुरी पार्वती रूपी म्हाळसा देवी आणि चंदनपुरी जयाद्री रूपी बाणाई आपली प्रतीक्षा करत आहे. होय, हेही एक कार्य आहेच. यावेळी मी सर्वांच्या समोर भैरवनाथाच्या रूपात येणार आहे. ह्या शिवलीलेत सर्वांना भैरवनाथाच्या स्वरूपात एक संरक्षक देव लाभणार आहे. अष्टभैरवांचे जे कार्य आहे ते ग्राम पातळीवरती सुरू आहे. ग्रामदैवत म्हणूनही भैरवनाथांची भविष्यात पूजा होईल. आणि त्यावेळी बानूला तिच्या आणखीन एका गतजन्माची ओळख तुम्हाला करून द्यायची आहे. होय, बानू ही इंद्रदेवांची कन्या होती, हेही मला बानूला सांगायचे आहे. वय माग, वय माग. आता हे काय याडबीड लागलं का काय तुला? म्हातार बाबाला हात लावायचं काम नाही सांगून ठेवते. हे बानू, अगं तू असं काय म्हणतीयस? अरे त्यांनी मला सांगितलं हाय पण त्याला जाग येई पतूर कोणाला बी माझ्या अंगाला हात लावून देऊ नकस म्हणून. तो ढीग मानला असेल पण आपल्याला काय अक्कल आहे का नाही? हे? बघ नीट बघ कसा निश्चित पडलाय तो. मेल्यावनी जणू आर वय की रे, अरे मी आला का काय हे खंडू? अरे काय बी बोलू नकस रंग्या. काय काय बाई काय डोळा आहे का तुला? डोळा आहे ते जग नीट नीट बघ जग, त्याची छाती बी वर खाली होईना. आताच काय बाय नाही केलं तर जायचाच यो घडी. हे अरे जायाचा कुठला गेलाच म्हण की. म्हातार बाबाला काय बी झालं नाही आणि मी कोणाला बी त्याला हात लावू देणार नाही. अगं हात नाही लावत, जिथं आहे का नाही ती बघतोय. हाय हाय जिथं आहे. ए आजा, ह्याला जर आता जागा केला नाही तर हे काय जगत नाही बाबा. हे रांग्या, अरे असं काय बाई बोलू नकस. तू बघ ना काय झालं ते बघ की. अरे बापर, ए बान, तू जरा गपरा. रांग्या बोलतोय ते बरोबर आहे. अरे म्हातार माणूस आहे, त्याचं काय झालं म्हणजे? हे बघ रे बघ.
आता संदेहात कशा पैसे जमलेत म्हणायचं हं? अरे खंडू रंगा होता म्हणून वाचलास तू नाहीतर जगणं अवघड होतं बघ तुझं. म्हातार बाबा आता कसं वाटतंय रे तुला? पण आता मला कुठं काय झालं हाय हं? अरे मग तू असा झोपला का वाटता आम्हाला तर वाटलं की तू राहू दे. हे खंडू अरे ते राक्षस मेलं बघ. हं? ठाव आहे मला ते हं. अरे मी काय झोपलो नव्हतो आजा हं? आणि काय रे तुला रे कसं ठावती राक्षस मेलं ती? अरे त्या राक्षसासनी म्याच मारलं हाय हं. तू मारलंस राक्षसासनी? वय तर कसं रे मारलं हा? ते आकाशामध्ये जाऊ हं. आकाशामध्ये जाऊन? होय तर अरे म्या माझं धनुष्य हातात घेतलं आणि बाणाने त्या तिघांना बी मारलं बघ हं. आता आम्ही हर हर खंडू म्हणायचं का काय? तुम्हाला काही ठाऊक नाही आणि मी तुम्हाला आत्ता सारे काही सांगू देखील शकत नाही. मनुष्य धर्माचे पालन करताना अशी देखील वेळ येईल ह्याचा मी विचारच केला नव्हता. म्हाळसा दूध घे बघू. नकोय मला काही. स्वतःची काळजी म्हणून नाही ना? आता जर अक्का आल्या आणि त्यांनी तुला असं पाहिलं तर मला काय म्हणतील अगं? चल दूध घे. मला आग्रह नको करूस लतिका. बरं बाई राहिलं. माझं काय चाललंय आणि तू? माझं काय अगं मला तू सांगितल्याशिवाय कसं कळणार ना काही? आता किती दिवस झाले तू धड माझ्याशी काही बोलली सुद्धा नाहीस. वेळ कुठे असतो तुझ्याकडे? फिरत असतेस गडावर सगळीकडे. अगं किती कामं असतात म्हाळसा. काय झालं? लतिका, मी यांना जो शाप दिला होता त्यात हे वृद्ध झाले हे खरे आहे. काय सांगतेस? मग आता पुढे कसं होणार? मला नाही ठाऊक. म्हणूनच तुला प्रधानजी सांगत होते उशाप दे म्हणून. पण तू अगदी योग्य केलंस, उशाप नाही दिलास ते. हो, पण तरीही यांनी मूळ रूपात येऊन त्रिपुरासुरांचा वध केलाच ना. सगळे आनंदी आहेत की सृष्टीवरचं संकट गेलं म्हणून. मलाही प्रजेसाठी आनंद आहेच. पण त्यांनी जर मूळ रूपात येऊन युद्ध केलं नसतं तर आज काय अवस्था असती? पण एक गोष्ट तुला कळत नाही, ती कोणालाच कळत नाही, की कळून न कळल्यासारखं करतात माहित नाही. म्हाळसा, तू आता जे काही बोलतेस ते मला तरी अजिबात कळत नाहीये बघ. ज्याचा जीव जळतो ना त्यालाच ते कळू शकतं. म्हणजे जा तू, मला एकटीला थांबू दे. म्हाळसा, मला कळत नाही असं नाही, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे की देव त्यांना हवं तेव्हा मूळ रूपात येऊ शकतात. तुझ्या उशापाची त्यांना आवश्यकताच नाही. म्हाळसा, काय झालं? नक्की काय चालतंय तुझ्या मनात? सांग मला. हे भानूशी लग्न करणार हे मला कळून चुकलं आहे. इतके दिवस मला हे कळत नव्हतं असं नाही, पण माझं मन हे स्वीकारायला तयार नव्हतं. जेव्हा त्यांना तिच्याशी लग्न करायचं आहे
तेव्हा ते वृद्ध रूपातून मूळ रूपात सहज येतील. म्हाळसा, बानुबाई, म्हातारोबा अनार झालं वय तुझं जेवण? वय रास तुमचं ध्यान कुठंतरी दुसरीकडे आहे बघा. तसं काय नाही. मला काय कळत नाही वय. आता काय झालं ते तुम्हाला सांगायचं नसेल तर राहू दे. अरे तसं नाही रे म्हातार बाबा. हम्म. आज पतूर मी देवाची वाट बघत होते. महाराज मला म्हणले का ते माझ्या आजूबाजूलाच आहेत. माझा विश्वासच नाही बसला त्यांच्या. पण मग एक दिस मला देवाची साक्ष पटली. हळदीनं मळवट भरला माझा. पर मनात कुठंतरी असं वाटत होतं का खरंच देव हाता आहेत, खरंच माझ्या संग आहेत. तुम्हाला तसं वाटत नाही वय अजून? अरे तेच सांगते मी तुला. आज हे समज घडलं आणि मला असं वाटलं का देव माझ्या संगतच आहेत. आता कुणी बी काय बी म्हणलं तरी मला ठाव आहे का माझं देव माझ्या संग लगीन कराया हत येणार. देवी, तुम्ही इथे अशा उभ्या का? कसला विचार करताय? म्हाळसाला इथून जाताना पाहिलं. त्यांच्याकडे पाहून खूप काळजी वाटली हो मला. त्यांच्या काळजीचं कारण साधारणपणे मला ठाऊक आहे. मग मला का नाही सांगितलं? सुरुवातीला म्हाळसा देवी महादेवांना उशाप द्यायला तयार नव्हत्या. त्या जेव्हा तयार झाल्या तेव्हा खूप उशीर झाला होता. म्हणून मी त्यांना सांगितलं की आता उशाप द्यायची काही आवश्यकता नाही. ही साधी गोष्ट नव्हे. त्यांच्या जीवाची काय घालमेल होत असेल हे मी समजू शकते. म्हाळसा, येऊ का? या ना, विचारायचं काय आहे त्यात? जाग्याच आहात अजून? हो, झोप नाही लागत मला आजकाल. डोळे थकले की पहाटे थोड्या वेळ डोळा लागतो. आज तुम्ही काही अन्न घेतलं नाही असं कळलं. म्हाळसा, असं डोळ्यात पाणी आणून कसं चालेल? देवी, सगळीकडे आनंद आहे. त्रिपुरासुरांच्या रूपात आलेलं संकट श्री महादेवांनी दूर केलं आहे. या परिस्थितीत आपण जे धैर्य दाखवलं त्यामुळे सगळ्या प्रजेला तुमच्याबद्दल किती प्रेम आणि आदर वाटतो आहे. पण मी काहीच नाही केले. जे करायचे ते ह्यांनी केले आहे. परंतु त्रिपुरासुरांचा मृत्यू त्यांच्या हातून होणार हे विधी लिखित होतं. पण यापुढे भविष्यात त्यांना हवं तेव्हा ते मूळ रूपात येऊ शकतात. त्यांनी श्री मार्तंड भैरवाच्या रूपात यावं ह्याची सगळेच प्रतीक्षा करत आहेत. इतका काळ गेला सुद्धा, ह्यानंतरचा काळ देखील सहज जाईल.
त्यांच्याशिवाय माझा एक एक क्षण कसा जातो हे माझं मला ठाऊक. खूप मोठा काळ आहे त्यांना यायला. ते येईपर्यंत मी जिवंत राहीन की नाही हे मला सांगता येणार नाही. असे शब्द नाही काढायचे. म्हाळसा, सगळं सहन करत तुम्ही इथपर्यंत आला आहात. यापुढेही सगळं पार पडेल. परिस्थिती बदलते. हे दिवसही जातील. तुम्ही मला जे समजवत आहात ते मला कळतं आहे, पण तुम्ही देखील काय करणार? यांनी माझे दायित्व तुमच्यावर सोपवले आहे. तुम्ही आहात म्हणून मला हे सुसह्य होत आहे, पण भविष्य मला अंधारलेलं दिसतं आहे. झोपला नाही सोरो अजून? नाही. पाणी आणून देऊ का तुला? नग नग. भानुबाई, तुम्हाला मला काय बाई सांगायचं आहे वय ना? ये हाव बोला जी. मनात काय बी ठेवू नका बघा. भानुबाई, तुम्हाला एक सांगतो बर का, तुम्ही मला जे बी काही सांगाल ना ते मी कोणास मी सांगणार नाही बर का. म्हातार बाबा, आता पतूर माझ्या मनात जे येत ते मी मंजी संग बा संग बोलायचे. पर आज का कुणास ठाव मला तुझ्या संग बोलावं असं वाटतंय बघ. बोला की. म्हातार बाबा, आज मला त्यासनी भेटावं असं लई वाटतंय बघ. म्हणजे मला ठाव आहे का ते माझ्या आजूबाजूलाच आहेत, पर त्यासनी एक डाव डोळं भरून बघावं असं वाटतंय बघ. भानुबाई, तुमची आणि त्यांची भेट होणार हे पक्क आहे बघा. का हो भानुबाई, पण एक सांगा, खंडोबाची आणि तुमची भेट कधी झाली? सांगते. बानू, तुझ्या मनाची घालमेल मला समजत आहे. जोवर माझा तुझ्याशी विवाह होत नाही तोवर तुझे मन हे असेच अस्वस्थ राहणार. बानू, लवकरच आपला विवाह होणार आहे, पण आता मी हे तुला नाही सांगू शकत. मी लग्न करून या गडावर आले. किती स्वप्न होती माझी, पण असं का झालं? हे असं माझ्यासोबतच का? देवी, हाच प्रश्न इथे प्रत्येक मनुष्याला पडलेला असतो. परंतु काळ चक्रातून मागे मागे जाऊन त्याला भूतकाळात डोकावून पाहता येत नाही. तुम्ही श्री खंडेरायांच्या अर्धांगिनी आहात. तुम्हाला ते सहज शक्य आहे. परंतु काही कारणामुळे तुम्हाला गतजन्मीचं विस्मरण झालं आहे. देवी, गतजन्मीच्या घटनांशी सगळं जोडलेलं आहे. मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल. आम्ही इथे असणं, तुम्ही इथे असणं सगळं पूर्व नियोजित आहे. सगळ्या घटना एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्यामागे जन्मोजन्मींचे ऋणानुबंध असतात. म्हणजे याचा अर्थ माझा आणि बानूचाही पूर्वजन्मीचा संबंध आहे. मला असं वाटतं की ह्या विषयावर आपण इथेच थांबूया. यावर बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. नाही, असं नका करू. माझं मन सगळं समजून घेण्यासाठी तळमळत आहे. तुम्हाला जर काही माहिती असेल तर मला सांगा. मला कळलं पाहिजे.
लक्ष्मी देवी, मला यांना आता सगळं सांगावंच लागेल. होय, भानूचे आणि तुमचे गतजन्मीचे ऋणानुबंध आहेत. तुम्ही दोघी एका नात्यात बांधल्या गेल्या होता.